नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे धनप्राप्ती आणि धनप्राप्ती करण्यास सहाय्य करणारी फुलझाडे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 5 प्रकारची फुलझाडे जी आपल्या घरात असतील तर आपल्याला धनप्राप्ती होण्यास मदत होते। आपण नेहमीच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काबाड कष्ट करतो। हे असे आपण वर्षानुवर्षे करतो, तरीही आपल्याकडे पुरेसा धनसाठा होत नाही। आपल्याला नेहमीच आर्थिक टंचाई जाणवते। आता ही आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे आणि ती सकारात्मक ऊर्जा ही 5 फुलझाडे आपल्या घरामध्ये निर्माण करतात। ते कशा प्रकारे होते हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अर्ध्यामध्ये सोडून जाऊ नका। पूर्ण माहिती घेणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। हिंदू धर्मातील विविध धार्मिक कर्मक्रियामध्ये फुलांचे विशेष महत्त्व आहे। देवपूजा विधीमध्ये अनेक प्रकारची फुले आणि पाने देवाला वाहणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे। धार्मिक अनुष्ठान, पूजन, आरती इत्यादी क्रिया फुलांशिवाय अपूर्ण मानली जातात। तर काही विशिष्ट फुले देवांना वाहणे अशुभ मानले जाते, परंतु शास्त्रामध्ये असे देखील फुले सांगितलेली आहेत जी वाहिल्यामुळे प्रत्येक देवशक्तीची कृपा प्राप्त होते। ही फुले अतिशय शुभ आणि देवांना विशेष प्रिय असतात आणि प्रत्येक प्रकारच्या सुख सौभाग्याची बरसात करतात। कोणत्या देवाची पूजा कोणत्या फुलांनी करावी याच्या बाबतीत येथे संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्यात आली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात की प्रत्येक फुलाचे नाव आणि ते कोणत्या देवांना प्रसन्न करतात ही माहिती दिलेली आहे। ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहा। ही फुले वाहिल्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना लवकरच पूर्ण होते। आपल्या जीवनात फुलांचे खूप महत्त्व आहे। फुले ही ईश्वराची अशी निर्मिती आहे जिच्या सुगंधामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात। त्यांचा सुगंध मनाला शांती देतो। खरे तर देव हा भावाचा भक्तीचा भुकेला असतो, परंतु आपल्या देशात देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्यावर त्याच्या आवडीची फुले वाहण्याची श्रद्धा देखील आहे। असे म्हटले जाते की देवाच्या आवडीच्या रंगाला आधार मानून त्याला त्याच्या रंगाची फुले वाहिली जातात। लक्षात ठेवा, देवाची पूजा कधीही सुकलेल्या फुलांनी करू नका। तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा मंदिराबाहेर फुल विक्रेत्याकडून फुले विकत घेताना ही काळजी आवश्यक घ्या। शक्यतो तुम्ही घरूनच फुले घेऊन जात जा। त्यासाठी तुमच्या घरामध्ये फुलझाडे असणे हे आवश्यक आहे। कमळाच्या फुलाबद्दल अशी श्रद्धा आहे की हे फूल 10 ते 15 दिवस देखील शिळे होत नाही। चाफ्याची कळी व्यतिरिक्त कोणत्याही फुलाची कळी कधीही देवाला अर्पण करू नये। कोणत्याही देवतेच्या पूजेत केवड्याची फुले वाहिली जात नाहीत। लक्षात ठेवा, मंदिरात गेल्यानंतर तेथे जर का तुम्हाला कमळाचे फूल दिसले तर ते देवाला वाहणे हे योग्य आहे, कारण ते शिळे होत नाही। इतर फुलांपेक्षा कमळाचे महत्त्व खूप आहे, कारण कमळामध्ये लक्ष्मीचा निवास असतो। जेथे लक्ष्मी राहते तेथे लक्ष्मी देखील येते। म्हणून कमळाचे फूल नेहमीच आपल्या घरामध्ये ठेवत जा। आशा करतो ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल, आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील।